आता सांगा, 10 जन्माचं पाप भोवलं आणि असा जावई पदरात पडली. खरं सांगू का तुम्हाला, धोंड्याच्या महिन्यात खरा खुरा धोंडा घरी आला. आई बास. यापुढे एक शब्दही बोललीस ना तर. अर्पिता मॅडम, तुम्ही प्लीज प्लीज शांत व्हा. नाही समीर, आज तुम्ही काही बोलायचं नाही. आज कोणीतरी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आणि त्या दाखवून द्यायची आता वेळ आली आहे. वाह, मस्त आहे. छान मान केलं जावयाचा. लग्नानंतरचा हा पहिला अधिक महिना मला आयुष्यभर लक्षात राहील. बाबा, यासाठी बोलवलं होतं का इथे? समीरनं असं सगळ्यांसमोर कमीपणा. काय चुकीचं बोलले मी? खरं तेच सांगितलं ना. ज्याचा खरंच अभिमान बाळगावा, मान राखावा, या लायकीचा आहे तुझा नवरा. लायकी? आई, कशावरून ठरते ग लायकी, मला सांग ना. हा, पैसा, बँक बॅलन्स, मोठं घर, गाडी, बंगला, या सगळ्यावरून लायकी? दादा, माफ करा. तुमच्या कर्तृत्वाचा अपमान करण्याचा हेतू नाहीये माझा, पण प्रश्न माझ्या नवऱ्याच्या मानाचा आहे. त्यामुळे काही गोष्टी मला बोलाव्या लागतील. सॉरी. आई, माझ्या नवऱ्याने ना मला गाडी बंगला दिला नसेल, पण जेव्हा अख्खं जग माझ्या विरोधात उभं होतं ना, तेव्हा हा माझा नवरा माझ्या बाजूने उभा होता. जेव्हा तुझा तो नवकोट नारायण विराज कामत माझ्या चारित्र्यावर शंका घेत होता ना, तेव्हा यांनी माझा हात धरून खणखणीत विश्वास दाखवला माझ्यावर. का माहितीये? कारण नाही, खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय, याची ना चांगली जाण आहे त्यांना. सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन खऱ्याच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची हिंमत आहे त्यांच्यात. मान्य मला उठसूट माझ्या हातात पैसा आणून ठेवण्याची ऐपत नसेल त्यांची, पण अगं माझ्या डोळ्यात एक अश्रू येऊ नये म्हणून जीवापाड जपतो ग मला माझा नवरा. समीर, हे हे बघा आई, नीट डोळे उघडून बघा माझ्या नवऱ्याचे हात. कष्ट करून कसे गट्टे पडलेत त्यांच्या हातावर. खूप कष्ट करतात अगं ते. कोणाच्या बोटातली सोन्याची अंगठी, हातातलं सोन्याचं ब्रेसलेट यापेक्षा ना माझ्या नवऱ्याच्या या तळ हातावरचा हा दागिना माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे. आणि अगं, तू तर त्यांना जावई पण मानत नाहीस ना, मग कुठल्या अधिकाराने एवढं बोलतेस ग त्यांना? त्यांनी कधी 2 पैशांसाठी तुझ्या समोर हात पसरले का? कधी काही मागितलं तुझ्याकडे? नाही ना. कारण अगं, मागणं ना त्यांच्या स्वभावातच नाहीये. माझ्या नवऱ्याला फक्त देता येतं. त्याने तुम्हाला आदर दिला, मान दिला, प्रेम दिलं, एवढंच नाही, तुमच्या ताट. आता मी बोलले ना तर माझं पुण्य कमी होईल.
पण तुम्हाला जाणीव नाहीये ना, त्यामुळे बोलावं लागेल. आज तुमच्या ताटातले 2 घास आहेत ना, अर्पिता मॅडम, ते सुद्धा माझ्या नवऱ्यामुळे येत आहेत. तोंड सांभाळून. आजपर्यंत तेच करत आली आई, पण आता नाही. कशाच्या जीवावर एवढं बोलतेस ग तू? ज्या नवऱ्याचा उदो उदो करतेस त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा टिकू दिलं नाही. अगं फुटका मणी नाही तुझ्या अंगावर. ते मी स्वखुशीने दिलं होतं माझ्या घरासाठी. त्यांना तर ते माहीतही नव्हतं. आणि आई, जसं मी माझं मंगळसूत्र माझ्या घरासाठी दिलं ना, तसं त्यांनी आपल्या घर. आई, एका मुलीसाठी ना तिचं सासर आणि माहेर सारखंच प्रिय असतं. अगं कसरत करत का होईना ती दोघांना जीवापाड जपायचा प्रयत्न करत असते. पण आज ना तू, मी गेल्या वेळेस आले होते तेव्हा तू या घराचे संबंध तोडायला सांगितले होतेस ना मला, पण फक्त समीरने सांगितलं म्हणून आज मी इथे आले. त्या नवऱ्यामुळे आज माझं अस्तित्व आहे. त्याचा जर या घरात अपमान होणार असेल ना, तर या घरातल्या प्रत्येक नात्याला मी तिलांजली द्यायला तयार आहे. अर्पिता मॅडम, अगं दिदे, कांदे पाण्यात टाक ग. टाकते ग. आधी यांच्या नवसा आजीने आपल्याला कामाला लावलं होतं. आता यांची लाडकी सून गेली आहे माहेर पण उपभोगायला. आता सगळी कामं परत आपल्या अंगावर. नाहीतर काय, मोठे मानपान करणारे जावयाचा. कशाला गेले तिकडे काय माहिती. काय घपाड देणार आहेत असं जावयाला. मला काय वाटतं माहितीये आई, समीरने तिथे जाऊन टाइमपास करण्यापेक्षा ना नोकरी शोधली असती ना तेवढ्या वेळात, निदान डोक्याचं टेन्शन तरी कमी झालं असतं. नाहीतर काय. दिदे बघ कोण कोण आहात? काय काम आहे? बडकमकर साहेबांकडून भाडेपावत्या द्यायला आलोय चाळीच्या. ठीक आहे. आणि हो, 7 दिवसांच्या आत भाडं भरा. यावेळी मुदतवाढ मिळणार नाहीये आणि उशीर झालाच तर पुढच्या दिवसांचं व्याजही द्यावं लागेल. हे काय, भाडं कसं काय वाढलं? भाडं वाढलं? बघू हे बघ. बापरे, काय हो ही एवढी भाडेवाढ? नाही म्हणजे अशी अचानक नाही, सांगायची काही पद्धत बिद्धत, नोटीस बिटीस देतात की नाही? नाही, मुळात हे भाडं आई या तुम्ही. अगं ते रिलॅक्स रिलॅक्स. शांत व्हा.
शांत व्हा. अगं कसं शांत व्हायचं आय वॉज प्रिटी शुअर तुम्हाला हे सगळे प्रश्न पडणार आहेत आणि त्याचीच उत्तरं द्यायला मी आले ना इथे. अर्पिता काय करतेस तू हे? प्लीज असं नको कोणीही थांबवू नका मला, कारण मी थांबणार नाहीये. नाजूक आणि पवित्र नाती दोन्ही बाजूनी जपायची असतात, पण आज त्यांची आहुती दिली गेली अहंकाराच्या आगीत. मुलगी म्हणून असं वागायला मला खूप त्रास होतोय, पण आईने दुसरा कुठला पर्यायच ठेवला नाहीये माझ्या समोर. माफ करा मावशी, हे सगळं तुमच्या समोर नव्हतं करायचं मला, पण माझ्या नवऱ्याच्या सन्मानाची तडजोड नाही होऊ देणार मी. खूप भोळा आहे माझा नवरा, गंगेसारखं निर्मळ मन आहे त्याचं, आणि म्हणूनच प्राणपणाने जपते मी ते. माझा नवरा माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे, त्यांच्यासाठी सगळ्यावर पाणी सोडायला तयार आहे मी. पिता मॅडम, समीर सोडा. पिता मॅडम, शाबास, सोडा ते आधी. समीर काय करता? प्लीज प्लीज. अर्पिता मॅडम, तुम्हीच मला काय सांगितलं होतं आठवत आहे ना? पुस्तकातला एखादा चॅप्टर आपल्याला आवडला नाही तर आपण ते पुस्तक फाडून फेकून देत नाही, अलगद ते पान पलटतो आणि पुढे निघून जातो. हो, तुमच्या बाबांची शिकवण आहे नाही, आज त्यांचा मान जपायचा आहे तुम्हाला. पण समीर, अर्पिता मॅडम, नाती नशिबाने आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण ती टिकवण्यासाठी प्रयत्न आणि संयम दोन्ही ठेवावा लागतो. आणि आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली नाती जपायचा प्रयत्न करणार आहोत. आणि खरं सांगू का, मला तुमच्या आईचा अजिबात राग आला नाही हो. समीर, आपली मुलगी एका संपन्न मुलाबरोबर संसार करते, याचा आनंद आणि समाधान आता या क्षणी मी नाही देऊ शकत आहे त्यांना, आणि ही फॅक्ट आहे, हे नाकारता येत नाही ना. त्यांची ती अपेक्षा आहे आणि ती काही चुकीची नाही आहे हो. हे फॅक्ट असलं ना तरी तुम्हाला हिणवायची काहीच गरज नव्हती समीर. मीठ भाकर खाऊन सुद्धा आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आहे, याचा अर्थ आपला जावई तिला पैशात मोजता येणार नाही असं काहीतरी मौल्यवान देतो हे कळायला पाहिजे होतं ना आईला. आणि उलट तिला याचा अभिमान वाटायला पाहिजे होता. आणि मला विचाराल ना समीर, तर मी या जगातली सगळ्यात सुखी आणि श्रीमंत बायको आहे. अहो, मग हे कळण्यासाठी आपण थोडा वेळ देऊ ना त्यांना. तुम्ही माझ्या आईला वेळ देताय ना, असं मी तुमच्या आईला वेळ देऊ शकतो. अर्पिता मॅडम, रागाच्या भरात तुम्ही आज काहीतरी चुकीचं बोलाल आणि आयुष्यभर हीच नाती मिस कराल. माझ्यामुळे तुमचं माहेर तुटलं हे गिल्ट माझ्या मनात कायम राहील. प्लीज. हो, आणि आईने केलेला अपमान आशीर्वादासारखाच असतो, म्हणजे असं मी तरी मानतो. त्यामुळे पाहिलंस, हे आहेत माझे समीर. एकच गोष्ट सांगणे, तू समीरचा जावई म्हणून स्वीकार केला नाहीस ना तर त्यात तुझं नुकसान आहे, तुझं नुकसान आहे, तुझं नुकसान आहे, त्यांचं नाही. माझे शब्द ना तू कायम लक्षात ठेव. समीर चला, चला. अर्पिता, अर्पिता थांब. अर्पिता, हे बघ, जावई बापूंचं मानपान व्हायचं अजून. हे बघ, घरात आता जे काही घडलं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, पण बाबा, प्लीज जाऊ please. नका प्लीज. बाबा प्लीज.
ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय तिथला पाण्याचा थेंबही घेणं माझ्यासाठी हराम आहे. तुम्ही दिलेले गिफ्ट्स नाही तर इथे जेवण्याचा प्रश्नच येत नाही. सॉरी बाबा, तुमच्यावर राग नाहीये माझा, पण समीर चला. ती अगं सोन्यासारखा जावाई मिळालाय तुला, पण तुला त्याची कदर नाहीये. अगं जागी हो कविता, नाहीतर नंतर पस्तावायची वेळ येईल. चल सायदी. सो समीरची आई, भाडेवाढ ही लीगल आहे. काय झालंय, मालक वर्गाचे टॅक्सेस वाढलेत, सो ऑटोमॅटिकली भाड्यात पण वाढ झाली आहे ना. त्यात फक्त तुम्हाला कशी काय सूट देता येईल. तरी अपार्ट फ्रॉम दॅट या सगळ्या संदर्भात मी तुमच्यासाठी काही एफर्ट्स घेतले नसतील असं वाटतं तुम्हाला. ते सगळं ठीक आहे ग, पण हे एवढे पैसे म्हणजे घरात काय चालू आहे तुला हे बघा, ऐका मी बोलले पप्पांशी, समजवलं मी त्यांना, पण नाही ऐकले ना ते. आठवा बरं, काही दिवसापूर्वी काय झालं होतं. अर्पिताने पप्पांचा अपमान केला होता ना, लक्षात आहे त्यांच्या ते. सो आता जर तुम्ही भाडं वेळेत दिलं नाही तर त्यांना आयती संधीच मिळेल तुम्हाला अडचणीत आणण्याची. आणि याच सगळ्या मुद्द्यावरून तुमच्या वकिलाने घर वाचवलं होतं नाही का. हे बघा, आय नो समीरने कधीच काही चूक केलेली नाहीये, आय नो. पण कसं आहे ना, यावेळेस जर त्याचं भाडं चुकलं तर मग ती चूक होईल आणि मग बघा फुटपाथवर कुठे लावता येते काय. नाही नाही नको, म्हणजे परत ते नाही असं नको व्हायला ना. मग सांगा समीरला, म्हणावं आता अर्पिता करू नकोस आणि एखादा जॉब पकड. मी ऑफर करू शकते त्याला जॉब. काय म्हणजे तुझ्याकडे जॉब आहे, तू त्याला नोकरी देऊ शकते. येस, आय हॅव फॅन्टॅस्टिक जॉब ऑफर फॉर हिम. सो त्याचा पहिला पगार यायच्या आधी जो काही भाड्याचा खर्च आहे ती सगळी अमाऊंट मी पे करते राईट नाव. हे घ्या. अगं नको, कशाला घ्या, कशा मी म्हणते ना, घ्या. काय हो, अचानक एवढा जोर कुठून आला अंगात. हा सोडा. काय तुम्ही देणार भाड्याचे पैसे. हा काडीची नाही पत म्हणे नाव गणपत. अहो काय करते, अंगाबिंगात आले का तुमच्या. अहो ती एवढं प्रेमाने देते तर नको का घ्यायला. अहो बाबा सोडा ना हात. बघ ना, ए दर्द. अहो काय कर. तुमच्या मुलासारखा जो स्वाभिमान आहे ना त्याचा टेंबा नका मिरवू. घरात परिस्थिती काय माहितीये ना, पैसे नाहीयेत. आता घेऊ आपण पैसे, तिच्या वडिलांना देऊ. अहो सोडा. अहो काय कर. सुंब जळला तरी पीळ काही जात नाही घेत पैसे. सोडा. काय नाटकं चालली आहेत. हा राजेंद्र दिसतो लोण्यासारखा पण आहे लोखंड. आजारी आहे ना तेच बरं आहे. बरा झाला तर निलांबरीला जागेवर ठेवणार नाही. वीटबीट लागली की काय ना.
ती जी काय नोकरी म्हणते समीरसाठी ती तरी करू दे का समीरला. नशीब माझं एवढं तरी पटलं. हे आमचे जावे अक्षरशः भणंग भिकारी. अर्पिता मॅडम ऐकून घ्या माझं. हे बघा तुम्ही रागराग करू नका, काही झालेलं नाही एवढं. बिनकामाचे ना करता. अहो हक्काची नोकरी सुद्धा नाहीये ना घर सुद्धा नाहीये. जे काही आहे ते टिकवायची लायकी सुद्धा नाहीये. अहो चांगल्या घरातल्या मुली पळवण्याचा रेकॉर्ड आहे त्यांचा. तुरुंगातही जाऊन आलेत ते. हो अर्पिता मॅडम, बघा तुटली ना चप्पल. ओ अर्पिता मॅडम, अहो चप्पल तुटली तुमची, थांबा ना तुम्ही. अहो ऐका माझं, थांबा तुम्ही. कविता, आज सगळ्या मर्यादा ओलांडल्यास तू. या घरात 4 भिंतीच्या आत आपल्या अर्पिताच्या विरोधात तुझा तमाशा चालू होताच. पण आज त्या सुदामे वहिनींच्या समोर माझ्या गुणी जावयाचा इतका भयंकर अपमान केलास तू. माझ्या अर्पिताला कायम तुच्छ लेखत आलीस, तिचा तिरस्कार केलास. तिच्या जन्मापासून बघतोय मी. सगळं सहन केलं ग मी. मर्यादा तोडून तिच्याशी वागत होतीस. पण कविता, आज माणुसकी सुद्धा विसरलीस तू. त्या समीर सारख्या देव माणसाचा अपमान करून तुला काय मिळालं? कसला देव माणूस. त्याने जर अर्पिता बरोबर लग्न केलं नसतं ना तर आज विराज आपला जावई झाला असता आणि आपलं आयुष्यच काहीतरी वेगळं असलं असतं. अगं किती विरुद्ध बोलतेस तू.
त्या विराजनं आपल्या अर्पिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन लग्न मोडलं. समीर आला मदतीला धावून, त्याने लग्न केलं आपल्या अर्पिताशी. जर त्या विराजचं आपल्या अर्पिताची लग्न झालं असतं ना, त्या अर्पिताच्या आयुष्याची माती झाली असती. त्या विराजचा खरा चेहरा दिसला. तुला नाही दिसणार ग तो, कारण तुला फक्त विराजचा पैसाच दिसतोय, बरोबर ना? ऍब्सोल्युटली. त्या विराजचं आणि समीर जिजूंचं कंपॅरिझन होऊच शकत नाही. आई, तू नुसतं चुकीचं नाही तर खूप वाईट वागली आहेस आज. आता तू मला शिकवणार निकी. अगं आई, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. अगं चुकीचं वागतेस ग कविता, जरा जरा भानावर ये. अगं आपल्या अर्पिताचं सासर आहे ते. त्या घरात तिला तिचं संपूर्ण आयुष्य घालवायचंय. या तुझ्या अशा वागण्यामुळे ना आपली ही दोन घरं एकमेकांची कधी जोडलीच जाणार नाही. तेच व्हायला नकोय ना मला. आणि तुम्हा सगळ्यांना एक सांगते, ते तिचं घर, ती भिकारडी माणसं आणि तो समीर, या सगळ्यांचा तिटकार आहे मला. जोडणं तर दूरच, पण मला शक्य असेल ना तर आपल्या घराला त्या घराशी जोडणारा प्रत्येक धागा मी तोडून टाकीन. हे असंच सुरू राहिलं तर माझ्या आणि सलीलच्या रिलेशनचं फ्युचर काय असणार आहे? घरात इतकी भांडणं चालू असताना हा कुठे गेला असेल? अहो राहू द्या, अहो थांबा जरा 1-2 मिनिटं तुम्ही अर्पिता. ते बघा पाय सगळे लाल झालेत. कोणी सांगितलं होतं उन्हामध्ये चालायला? काही एवढं झालेलं नाहीये. थांबा जरा. सगळे बघतायत समीर, नका काय नाही होत, बघू दे. नका करू तुम्ही असं. द्या इकडे तो दुसरा पण, द्या इकडे. झालं झालं झालं, बस. तुम्ही पण ना. काय चाललंय तुमचं हे? कशाला उगाच चिडचिड करताय? झालं ना, आता सोडून द्या ना. असं कसं सोडून द्या? मी आधीच सांगितलेलं तुम्हाला. आई मला काही बोलली असती ना, मी सहन केलं असतं. पण माझ्या नवऱ्याला कोणी काय बोललेलं मी नाही सहन करू शकत. पण मला नाही काय फरक पडत. पण मला फरक पडतो ना, कारण मी तुमच्यावर. काय? मी तुमच्यावर काय? मी मी तुमच्यावर झालेला अन्याय नाही सहन करू शकत. हा, अन्याय नाही सहन करू शकत. इतकं करता तुम्ही माझ्यासाठी, इतके उपकार आहेत तुमचे माझ्यावर. आता उपकाराची भाषा करायची का आपण आपल्या? तुमचेही खूप उपकार आहेत माझ्यावर. मी बोलून दाखवले का? चला आता एक नवीन रूल करूया आपण. आजपासून आपल्या मैत्रीमध्ये उपकाराची भाषा होणार नाही. हे मला असं तुमचा पडलेला चेहरा नाही आवडतो अर्पिता मॅडम. माझ्या अर्पिता मॅडम कशा अशा आनंदी, खुश अशा करणार आहे. कसं कसं? जमतं तुम्हाला करायला? एवढं शिकलोय मी तुमच्याकडून. हाय. हो, पोचतो. हा चला, आई साहेबांचा आदेश आलाय, निघूया आपण. ए मित्रा, थँक्यू. हा हे घ्या, या चपला तुम्ही घाला. अहो पण तुम्ही काय घालणार पायात? अहो मी असाच येईन ना. असेच भासतील ना पाय तुमचे. अहो सवय मला चटक्यांची, आणि तुमच्यासाठी चटके खाल्ले तर जाणवणार पण नाही मला. घ्या. काय तुमच्याशी बोलण्यात ना कोणी जिंकू शकत नाही. म्हणूनच म्हणतोय वेळ वाया घालू नका. आई वाट बघते घरी. अर्पिता मॅडम 2 मिनिटं तुम्ही उन्हात चाललात तर पाय भाजले तुमचे. ते काय नाही, काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. तुम्हाला माझं ऐकावं लागेल. हे घाला. चला लवकर.
ते द्या इकडे. नाही नाही मी घेते मी घेते चप्पल. चला तुम्ही चला चला. चला. मग ऐकलं की कसं बरं वाटतं जरा. तुम्ही माझा आहे का आत्या? ऊन आहे तिकडं. अहो, काय करताय? नाही मी घेते अहो, ना. राहू द्या. अहो, खरं तर मी तुम्हाला उचलूनच घेणार होतो, पण काय नवसाजी जाताना तुमचं कौतुक करून गेली ना, मग मुठभर मास चढलंय तुमच्या अंगावर, मग तुम्ही जड झाला असेल. म्हणजे लागते. लागलंच पाहिजे. झाड झाले मी. नाही हा? गंमत. वजन अहो वाढलंच गंमत करतोय. चला. वा, आता फुल ऑन गंमत बघायला मिळणार.